मराठी, तुमचा विश्वास आमची ताकद. राज्यात उन्हाचा पारा 40शी पार गेलाय. कडाक्याच्या उन्हामुळे माणसांची लाही होत असताना मुक्या प्राण्यांचे आणि पक्ष्यांचे हाल तर विचारूच नका. पण याच उन्हाच्या झळांत माणुसकीचा ओलावा दाखवलाय बुलढाण्यातील एका चिमुकलीने. 7वीत शिकणाऱ्या या मुलीने पक्ष्यांसाठी काय केलंय पाहूया या विशेष रिपोर्टमध्ये. प्रखर ऊन, तापलेली धरणी आणि पाण्यासाठी दाही दिशा भटकणारे पक्षी, हे चित्र सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. मात्र बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील खंडाळा येथील शीतल गजानन राऊत हिने या पक्ष्यांच्या वेदना ओळखल्या. उन्हाळ्याच्या सुट्टीत बाहेरगावी न जाता मोबाईल किंवा खेळात वेळ न घालवता शीतलने पक्ष्यांचा रक्षक होण्याचा निर्णय घेतला. शीतलने घरात उपलब्ध असलेल्या प्लॅस्टिकच्या बाटल्या, रिकामे कॅन आणि लाकडी बॉक्सचा वापर करून आकर्षक घरटी तयार केली आहेत. ही घरटी तिने घराजवळील आणि शेतातील झाडांवर लावली आहेत. केवळ घरटीच नाही तर त्यामध्ये पक्ष्यांसाठी तांदूळ, गहू, ज्वारी अशा धान्यांची आणि थंड पाण्याचीही सोय केली आहे. मी शीतल गजानन राऊत, वर्ग 7वी मधील शिकणारी विद्यार्थी. उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यामुळे मी अभ्यास करता करता माझ्या डोक्यात एक विचार आला की पक्ष्यांना एक छोटंसं घरटं बनावं. म्हणून मी एक छोटंसं घरटं बनवलं. त्यात घरगुती साहित्य व प्लॅस्टिकच्या बॉटल आणि त्याच्यातून एक एप्रिल महिन्यापासून उष्णताची झळ माणसालाच लागली तर पक्ष्यांना किती लागत असेल. शीतलच्या या उपक्रमाचे व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 7वीत शिकणाऱ्या या चिमुकलीने दाखवलेली ही संवेदनशीलता आजच्या काळात अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. तिच्या या कल्पकतेचे तिचे संपूर्ण परिसरातून कौतुक होत असून मुक्या जीवांप्रती तिने दाखवलेली ही माणुसकी खऱ्या अर्थाने कौतुकास्पद आहे. खरंच शीतलने दाखवून दिलंय की संकटाच्या काळात मदतीसाठी फक्त इच्छाशक्ती लागते. आपणही आपल्या घराबाहेर पक्ष्यांसाठी एक पाण्याचा पेला नक्की ठेवूया, असे आवाहन लोकप्रिय मराठी न्यूज आपल्याला करतेय. लोकप्रिय मराठी न्यूज, मेहकर, बुलढाणा. अशाच ताज्या आणि वेगळ्या घडामोडींसाठी पाहत रहा लोकप्रिय मराठी न्यूज.